ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत. नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, त्यामुळे ते कमालीचे नाराज झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये पण प्रचंड असा उद्रेक निर्माण झाला आहे. खरं तर भुजबळ साहेबांवरती निश्चित अन्याय झाला आहे. अन्याय का केला गेला आहे आणि कुणाकडून केला गेला आहे याचं खरं तर संशोधन होणं आवश्यक आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या बाजूनं ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांचं राजकारण, त्यांचं पक्षांतर्गत राजकारण किंवा अजितदादा आणि भुजबळ साहेबांमधला युगो हा खरं तर त्यांच्या पक्षीय पातळीवरचा तो युगो होता, परंतु त्याचा मेसेज मात्र ओबीसीमध्ये गेलेला आहे. आणि ही जी काही भुजबळ साहेबांवरती हा जो अन्याय झाला आहे हा असाच नेरेट आता सध्या ओबीसीमध्ये आहे. आणि मग अजितदादांना अँटी ओबीसी या प्रश्नाला सामोरं जायला लागू शकेल भविष्यात. आणि आम्ही भुजबळ साहेबांवरती अन्याय झाला आहे असे मानणारेच आहोत. आता 25 जानेवारीपासून परत एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगेंनी किती वेळा आंदोलन करावं, त्या मागणीचं संविधानिक आणि कायदेशीर त्याच्यामध्ये किती डेप्थ आहे हे कधीतरी जरांगेंनी मला वाटतं कोणाचा तरी सल्ला घ्यावा यावरती. कारण हे किती वेळा वाजवणार तेच. मला वाटतं जरांगेंनी अशा गोष्टी करण्यापेक्षा जरांगेंनी काही लोकांचं ऐकावं, सल्ला घ्यावा आणि मग आंदोलन करावं, कायदेशीर मागण्या कराव्यात. मराठा समाजाच्या तरुणांवरती ही वेळ का आली याची खरी कारणं शोधावीत. मला वाटतं ओबीसींना दिलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या अवनतीचं कारण आहे असं जर जरांगे मानणार असतील तर जरांगेंना जशाच तसं उत्तर आम्ही ओबीसी म्हणून देणार आहोत. त्यांनी आरक्षण घ्यावं, त्यांनी अनेक योजना आणाव्यात, निधी आणावा, पण ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी जर काही बेकायदा आणि बावळटपणाची मागणी जर जरांगे करत असतील तर जरांगेंना त्यांनी जशी मागणी असेल त्याच्यापेक्षा दुप्पट रिॲक्शन ही ओबीसीमधली असेल आणि आम्ही जशाच तसे उत्तर या जरांगेंना देऊ. खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातच भुजबळ यांनी एक मोठा भूमिका उभारलेली होती. त्याच्याच अनुषंगानेच कुठेतरी अजितदादा पवारांनी त्यांनी मंत्रिपदापासून डावलं असं तुम्हाला वाटतंय का? असं जर कारण दुर्दैवानं असेल तर अजितदादांना या गोष्टीला सामोरं जावं लागेल, त्याचं उत्तर द्यावं लागेल भविष्यात. कारण ओबीसी एकवटला तर कुठला अजितदादा, कोण अजितदादा? अजितदादांना जर ओबीसीची भूमिका घेतली म्हणून जर भुजबळांवर अन्याय करणार असतील अजितदादा, तर अजितदादा मग ज्या मतदारसंघातनं निवडून येतात तिथल्या माणसांना सुद्धा आम्हाला सांगावं लागेल की तुम्ही ज्या दिवट्याला निवडून देताय तो दिवटा मात्र तुमच्या माणसांना तो खाली बसवतोय, घरी बसवतोय. त्यांचा जर पडळकरांना विरोध असेल, पडळकर आम्हाला मंत्रिमंडळात नकोत आणि त्यांच्या सांगण्यावरनं जर काही घडत असेल तर अजितदादाला निश्चित आम्ही लोक जाब विचारू आणि अजितदादांना ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत भविष्यात. काल लोकसभेमध्ये बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर बोलणं एक फॅशन ठरलेले आहे आणि आंबेडकरांपेक्षा जर देवाचं नाव घेतलं तर त्यांना स्वर्ग प्राप्त होईल अशी एक भूमिका घेतली होती. मला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत असताना कोणीही कुठल्याही पदावरचा असो, आम्हा सामान्य माणसांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान हे कुठल्या पदापेक्षा आणि कुठल्या देवापेक्षा खूप मोठं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक न्याय इथल्या सामान्य माणसाला दिला आहे, गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही देवाला, कुठल्याही राजाला, कुठल्याही मोठ्या शक्तीला जो सामाजिक न्याय देण्याचं धोरण जमलेलं नव्हतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. पण मग काँग्रेस असो की भाजप असो, राजकारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उपयोग तुम्ही करू नका. तो आमच्या भावनेचा विषय आहे, तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे, तो आमची जगण्याला उर्मी देणारा हा महामानव आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या बाबतीत बोलत असताना चित्त शुद्धीवर ठेवून बोलावं एवढंच मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो. ओबीसीचा आवाज म्हणून लक्ष्मण हाके यांना पण मंत्रिमंडळात घेतील अशी तुम्हाला अपेक्षा होती? एक ओबीसींची इच्छा आकांक्षा म्हणून मी ते वक्तव्य बोललेलं होतं. मला माहिती नाही मला कोण काय करणार आहेत किंवा काय पद देणार आहेत. हो, राजसत्ता अंतिम आहे, राजसत्तेत जायला लक्ष्मण हाकेला निश्चित आवडेल, पण तेवढा आवाका इथल्या राजसत्तेकडून किंवा राज्याच्या सत्तेमध्ये बसलेल्या माणसांकडून दिसायला हवा. कारण लक्ष्मण हाके हा संविधानाची भाषा बोलतोय, लक्ष्मण हाके ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आणि लक्ष्मण हाके सर्वसामान्य, अतिसामान्य, पिछडा, अतिपिछडा या माणसांची भाषा बोलतोय. यांनी नाही दिलं तर लक्ष्मण हाके हा चळवळीतला कार्यकर्ता आहे. राजसत्ता राजपाट, मी नेहमी सांगत असतो, राजसत्ता राजपाट मागून मिळत नसतो, ती हिसकावून घ्यायची तयारी या लक्ष्मण हाकेमध्ये आहे. आज आम्ही कुणाला तरी बाजूला बसवलंय, कुणाला तरी सत्तेत बसवलंय, पण हेच जर उद्या आमचं ऐकणार नसतील तर आम्ही
आम्ही सत्तेत, आपण कसं सत्तेत जाता येईल, चलो सत्ता की ओर, या तत्वातला लक्ष्मण हाके कार्यकर्ता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ, मंत्रिपद, विधान परिषद ह्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या नाहीत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीची साथ दिली म्हणूनच तुम्ही त्यांना सत्तेत बसवलंय? निश्चित ओबीसींची साथ दिली असं नाही, पण आम्हाला ज्या महाविकास आघाडीनं जे इग्नोर केलेलं होतं, वाऱ्यावर सोडलेलं होतं, आमच्या प्रश्नाकडे ढुंकूनही बघत नव्हते, नवे नवे जरांगेंना ते साथ देत होते. मग शरद पवार असोत की पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा राजेश टोपे असोत, या सगळ्या लोकांना आपण निवडणुकीच्या अगोदर वारंवार सांगितलेलं होतं की या माणसांना आम्ही निवडून येऊ देणार नाही. आणि त्याचं आम्ही ते प्रत्यक्षात, आज रोजी आमच्याकडे ती यंत्रणा नव्हती किंवा तो पर्याय आमच्याकडे नव्हता, म्हणून आम्ही महायुतीच्या बाजूने ठामपणे उभं राहिलेलो होतो. पण महायुती पण पुन्हा जर अजित पवार आणि शरद पवारांचं ऐकणार असेल तर मग मात्र ओबीसींना वेगळ्या विचाराची गरज आहे. मी कायमच संविधानाची भाषा बोलणार आहे आणि ओबीसी यांना खरं तर महायुतीने साथ दिली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना साथ दिली आहे अशी भावना या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.